नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. कोकण किनारपट्टीला हवामान खात्याकडून उंच लाटांचा इशारा. पुणे घाट परिसरामध्ये पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट. दापोडी पुलावरून नदीपात्रामध्ये पडलेल्या तरुणाला वाचवण्यात यश. संत तुकाराम महाराजांची पालखी पाहण्यासाठी आलेला वेदांत बोत्रे नदीपात्रामध्ये पडला होता. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलानं तरुणाला वाचवलं. पुण्याच्या हिंजवडीमध्ये काल झालेल्या जोरदार पावसाचा अजून एक व्हिडिओ समोर. सोसायटीच्या संरक्षक भिंतीमधून पाण्याची मोठी पाईपलाईन फुटल्यासारखा प्रवाह. जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये कंडारी खुर्द परदेशवाडी जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था. वर्गखोलीचं बांधकाम नव्यानं करण्याची ग्रामस्थांची मागणी. रायगड जिल्ह्यामधून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाजवळ नागो ठाण्याजवळ खड्डे पडले. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल. खड्ड्यांमधून वाहन चालकांची गाडी चालवताना कसरत. मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कर्नाटक आणि इचलकरंजीला जोडणाऱ्या पंचगंगा नदीच्या पुलाला पाणी लागलं. 20 बंधारे पाण्याखाली. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. राधानगरी धरण साठा 60% भरलं तर भोगावती नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. 5 धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची नोंद. खेड शहरातील पुराचं पाणी पूर्णपणे ओसरलं. नगर परिषदेकडून सकाळपासून स्वच्छतेचं काम सुरू. व्यापाऱ्यांकडून दुकानं उघडण्यास सुरुवात. रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील कोलाड, चिल्हे, देवकणे या गावामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. दक्षता म्हणून धरणाच्या पायथा 20 घरामधून पाण्याचा विसर्ग सुरू. धरणामध्ये 32 TMC पाणी साठा. रायगडमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं प्रशासनाच्या वतीनं कुंडलिका नदीवरील जुना पूल बंद. नव्या पुलावरून वाहतूक सुरू. उजनी धरणामध्ये दौंड बंधाऱ्यातून 58,000 क्युसेकनं पाण्याची आवक. धरण 62% भरलं. सध्या एकूण 96 TMC पाणी साठा. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. संततधार पावसानं भंडारदरा परिसराचं निसर्ग सौंदर्य खुललं. मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली. सातारा शहराला पाणी पुरवठा करणारं कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरलं. सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेला. नागरिकांनी प्रवासासाठी नवीन रस्त्याचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. नांदेडमधील कंधार नायगाव तालुक्याला जोडणारा कवठा गावाजवळील पूल धोकादायक. 60 वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल जीर्ण अवस्थेत. पुलाचे कठडे देखील तुटल्यानं वाहतुकीला धोका. धोकादायक पुलाकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नायगावमध्ये झालेल्या पावसामुळे डीपी कोसळला. डीपी कोसळतानाचा दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नायगाव पश्चिमेच्या विजय पार्क परिसरातील घटना. गडचिरोलीमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांना रासायनिक खताची कमतरता. सिरोंचा ते आलापल्ली 100 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग खराब. जड मालवाहतूक बंद. पुण्यामध्ये हिंदी सक्तीविरोधात मनसेकडून फलक. मराठी माणसा जागा हो, हिंदी सक्तीविरोधाचा धागा हो असा फलकावर आशय. तर पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा पर्याय महाराष्ट्रातच का? फलकामधून सवाल. सोलापुरात एकाच स्कार्फनं तरुणीनं गळफास घेत जीवन संपवलं. सोलापुरातील कर्णिक नगर इथली धक्कादायक घटना. आत्महत्या करण्यापूर्वी भाऊ बहीण असल्याचा चिठ्ठीमध्ये उल्लेख केल्याची माहिती. नागपूरमध्ये 2 सराईत गुन्हेगारांना यशोधरा नगर पोलिसांना यश. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये दोघांवर घरफोडीसारखे गुन्हे दाखल. आरोपींकडून 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत.
भिवंडी-वाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे ट्रक पलटल्याची घटना. महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. ट्रक महामार्गावरून हटवण्याचं काम सुरू. मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात. वळणाचा अंदाज न आल्यानं कार पाण्यात खड्ड्यात पडली. अपघातामध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती, तर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सरकारी नोकरीसाठी मंत्रालयामध्ये मुलाखत आणि बोगस नियुक्तीपत्र. मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या नावे बंटी बबलीकडून लाखोंचा गंडा. सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानं फसवणूक. नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. अकोल्यातील पातूर इथं लाचखोर नायब तहसीलदाराच्या एसीबीच्या जाळ्यात. शेतमोजणीसाठी 4,000 रुपयांची मागणी. बळीराम चव्हाण असं या नायब तहसीलदाराचं नाव. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे इथं गॅस टाक्या चोरी प्रकरणाचा उलगडा. 130 टाक्या जप्त. 1 आरोपी अटकेत. 8 फरार. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण, बलात्कार आणि हत्या प्रकरणी साक्षी गवळीला कल्याण न्यायालयाकडून जामीन मंजूर. मुख्य आरोपी विशाल गवळीनं काही महिन्यांपूर्वी कारागृहात आत्महत्या केली. अंबरनाथमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात रिक्षाचालक आक्रमक. रिक्षा युनियनचा पालिकेमध्ये घुसण्याचा प्रयत्न. जोरदार घोषणाबाजी करत पालिकेच्या पायऱ्यांवरून बसून आंदोलन. नांदेडच्या शिवम कोकणे या तरुणाची दिल्ली IIT मध्ये निवड. शिवमचे वडील शेती करतात. खडतर परिस्थिती असताना चांगला अभ्यास करून शिवमनं JEE ॲडव्हान्समध्ये चांगली कामगिरी बजावली. जालन्यातील शेतकरी अनुदान वाटप घोटाळ्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा पुन्हा एक मोठा दणका. 7 तलाठ्यांसह 4 जण निलंबित. 35 जणांची विभागीय चौकशी सुरू. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. बीडच्या कुसळम परिसरामधील कुंडलिक नदीवरील पूल खचला. नव्यानं पूल करण्याची नागरिकांची मागणी. नागरिकांकडून मागणीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कल्याण पश्चिम एसटी स्टँडची मोठी दुरवस्था. एसटी स्टँडमध्ये खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा प्रवाशांचा आरोप. उपाययोजना करण्याची प्रवाशांची मागणी. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या चौखांबी आणि सोळखांबी परिसरामध्ये 10 सेंट्रलाइज्ड AC. आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना विठ्ठल मंदिरामध्ये थंडावा मिळणार. आळंदीमधील पालखी सोहळ्यादरम्यान आदेश बांदेकर आणि अमित भानुशाली यांनी रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला. रुग्णवाहिकेसमोरील गर्दी हटवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सोलापूरमधील वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावर अवघ्या 2 महिन्यातच तडे. वाखरी ग्रामस्थांकडून रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करत संताप व्यक्त. साताऱ्यामधील लोणंदला येणाऱ्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये गैरसोय नको. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या विशेष आढावा बैठकीत सूचना. संत तुकाराम महाराजांच्या पादुका दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्यातील नानापेठेमधील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम असणार. अहिल्यानगरमधील नेवासा नगरी माऊलीच्या गजरानं दुमदुमली. नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी आषाढी दिंडीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. बीडच्या परळीमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं उत्साहात आगमन. पालखीमध्ये 700 वारकऱ्यांचा सहभाग. गजानन महाराजांची पालखी 4 जुलैला पंढरपुरात दाखल होणार. महंत काशीनाथ महाराजांच्या दिंडीचं प्रस्थान 25 जून रोजी होणार. यावर्षी दिंडीचं 20वं वर्ष. हजारो वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत असतात. नागतळा ते पंढरपूर असा 10 दिवसांचा वारकऱ्यांचा पायी प्रवास. नांदेडमधील डॉक्टर सुरेश सावंत यांना आभाळमाया पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार. आभाळमाया या बालकविता संग्रहाची साहित्य अकादमीकडून दखल. नंदुरबार जिल्ह्यातील पेसा क्षेत्राबाहेरील 76 ग्रामपंचायतींच्या सरपंचांसाठी नव्यानं आरक्षण होणार. 13 जून रोजी निघालेल्या नवीन अधिसूचनेमुळे लवकरच आरक्षण सोडत जाहीर होणार. नीट परीक्षेमध्ये प्राध्यापक शिवराज मोटेगावकर संचालित RCC पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
आरसीसी मोठेगावकर पॅटर्नच्या यशाची घोडदौड कायम, तर आरसीसीच्या 72 विद्यार्थ्यांना 550 पेक्षा जास्त गुण, तर 363 विद्यार्थ्यांना 500 पेक्षा अधिक गुण.